तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली मस्त असे भिजवलेले ड्रायफ्रुट्स खाऊन. तर आज मी माझं सकाळचं डेली रुटीन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि सगळ्यात आधी तर रात्रीचे भांडी घासायला घेतले होते. रोज रात्रीच भांडी घासत असते, पण काल काही माझी तब्येतच बरोबर नव्हती म्हणून काही घासलेच नव्हते. आणि आज बऱ्याच दिवसांनी मी नाश्त्यामध्ये लापसी बनवली होती. आणि साईला पण स्कूलला जायचं होतं म्हणून मग पटकन त्याचं आवरून वगैरे घेतलं आणि त्याला नाश्ता वगैरे करायला दिला. आणि आज त्याच्या टिफिनमध्ये पण मग मी लापसीच दिली होती, कारण का उठायला पण उशीर झाला होता म्हणून काही मी भाजी चपाती वगैरे काही बनवली नव्हती. आणि त्यानंतर मग मशीनला कपडे लावून घेतले. आणि वॉशिंग मशीन घेतल्यावर असं वाटलं होतं की उगाच घेतली वगैरे, पण जसा माझा 7वा महिना संपत आलाय ना, असं वाटतंय बरं झालं घेतले, कारण आता जास्त मला कामच होत नाहीये. आणि त्यानंतर मग लगेच दुपारच्या जेवणाच्या तयारीला लागले. मेथीची भाजी वगैरे नीट करून घेतली आणि त्यानंतर मग मिरची, लसूण, शेंगदाण्याचं कूट टाकून मस्त अशी मेथीची भाजी बनवली. आणि चपात्या पण करून घेतल्या. आणि चपात्या झाल्यावर असं वाटलं का बरं मी इतक्या चपात्या केल्या असतील, पण जाऊ दे म्हटलं, संध्याकाळी पण काही करायची गरज नाही पडणार. आणि मग 12:30 पण वाजले होते. मग साईला स्कूलमधून आणण्यासाठी गेलो होतो. चक्क ना मी साधारण घराच्या बाहेर 15 दिवसांनी पडले असेल, कारण का रोज साईला स्कूलला सोडवायचं आणण्याचं काम यांनाच असतं. बाहेर आलेच तर यांना म्हटलं माझा शॅम्पू पण संपलाय तर मला घेऊन द्या, तर तेच आणण्यासाठी आम्ही चाललो होतो. त्यानंतर मग शॅम्पू वगैरे पण घेतला आणि कंडिशनर काही मी घेतलं नव्हतं, ते नव्हतं संपलं. त्यानंतर मग बॉडी लोशन पण घेतलं. आणि खूप ताईंच्या कमेंट पण आल्या होत्या की प्रेग्नन्सीमध्ये ऊसाचा रस पिऊ नको. आणि मला काय माहिती, प्रेग्नंट राहिल्यापासून ऊसाचा रस प्यायला फार आवडतो.